नमस्कार, मी अरुण ओटवकर, वांद्रे पूर्व येथील रहिवासी, तसेच सनई छत्रपती शासन पक्षाचा मी उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष. कारण ही माझी एक ओळख आहे आता. कारण जेव्हा राजकीय लढे लढायचे असतात तेव्हा राजकारणातही उतरावं लागतं. म्हणून मी आता या छोट्या नवीन पक्षात मी एक सहभागी झालोय, म्हणून ही माझी ओळख इथे मी नमूद करतो. तर सदर आजचा मुद्दा आहे तो म्हणजे आज जे बघताय आपण की उपमुख्यमंत्री यांचे पुत्र यांनी केलेला भूखंड घोटाळा, भ्रष्टाचार आज मीडियावरती बघताय किती आज तो गाजतोय. खरोखर हे दुर्भाग्य आहे की एवढ्या संविधानिक पदावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असे कारभार करतात. खरोखर करोडोचा भ्रष्टाचार. दुर्दैव आहे हे लोकशाहीतलं आणि हे देशाचं की जे सत्तेवरती आहेत त्यांचीच कुटुंब एवढा मोठा करोडोचा भ्रष्टाचार करतात. का तर त्यांच्याकडे ती सत्तेची ताकद आहे असल्यामुळे. हीच सत्तेची ताकद आज वांद्रे पूर्व येथेही एक मोठा नाही पण छोटा असून दे, पण तो आमच्यासाठी मोठा भ्रष्टाचार आहे. तोच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी जो इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर जो भूखंड भ्रष्टाचार केलाय ना, मी तर त्याला भूखंड भ्रष्टाचारच बोलेन. कारण जर का शासनाची परवानगी नव्हती, कुठलीही शासनाने तुम्हाला भूखंड दिला नव्हता, तर त्या भूखंडावरती बांधकामं कशी केलीत? म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनमानी पद्धतीने का शासनाचं भूखंड वापरणार का लोकप्रतिनिधी? मी माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातनं अधिकृत की सदर जिशान सिद्दीकी यांना वेलफेअर सेंटरसाठी भूखंड देण्यात आलेला होता का, देण्यात आलेला आहे का? तर सदर कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातनं अधिकृत मला माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त झाली की जिशान सिद्दीकी यांना कोणताही भूखंड किंवा कोणतीही परवानगी दिलेली नाहीये. जर परवानगी दिलेली नव्हती सदर या जिशान सिद्दीकी यांना, आमदारांना, तर त्यांनी या जनतेच्या निधीतनं कशी बांधकामं केली, जनतेच्या पैशाची का नासाडी केली? हा बेजबाबदार एक लोकप्रतिनिधी आहे मी तर म्हणेन. लोकांना माहित नाही कारण लोकांना ते कार्यसम्राट वाटतात. पण जर एखादा लोकप्रतिनिधी जर अशी पैशाची नासाडी करत असेल ना, तर तो बेजबाबदार असतो. त्याला त्या पैशाची किंमत नाहीये. असो, पण हा भूखंड भ्रष्टाचार हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेही झालेला आहे. कारण जेव्हा जिशान सिद्दीकी हे बांधकाम करत होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरती आणि महापालिकेच्या जागेवरती, तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने का नाही त्यांना रोखलं की तुमच्याकडे परवानगी नाहीये तर तुम्ही बांधकामं कशी करताय? एक बांधकाम नाही तर 7 ते 8 बांधकाम आहेत वाटतं अंदाजेही. कुठे कुठे लपून छपून कोपऱ्या कोपऱ्यात बांधलेली आहेत ही वेलफेअर सेंटर. त्याचा काय जनतेला उपयोग होणार आहे जर एखाद्या कोपऱ्यात पडून असेल तर ती? सदर या बांधकामांचा वेलफेअर सेंटरचा गैरवापर होतोय. ती अनधिकृत वापरली जातात आहेत. मी सदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्यवहारे साहेब यांना दिनांक 23/9/2025 रोजी सदर या माहितीच्या आधारे त्यांना कारवाईसाठी पत्र दिलंय. पण हा उपअभियंता बेजबाबदार आहे. कारण मी त्यांना सदर या पत्रावरती पुन्हा विचारलं तर ते सांगतात की आम्ही तुम्हाला त्या पत्रावरती उत्तर देऊ. म्हणजे किती हे मिळालेले आहेत बघा. मुख्यमंत्री साहेब, हे सगळा भ्रष्टाचार हा पूर्वीपासून आहे. पूर्वीचेही अधिकारी भ्रष्टाचार करत होते, हे आताचेही अधिकारी भ्रष्टाचार करतात आहेत. आणि हे राजकीय लोक मिळून सगळे म्हणजे एक प्रकारे स्कॅम करतात या सार्वजनिक बांधकाम विभागातील जागेचा. भूखंड अक्षरशः मिळून खातात आहेत. दुर्दैव आहे. राष्ट्रीय संपत्ती हे सर्व अधिकारी, तुम्ही शासनाचे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधीच लुटून खाताय. आणि आज त्याच जागेवरती उच्च न्यायालय बांधलं जात आहे. दुर्भाग्य आहे की या जो सार्वजनिक बांधकाम विभाग हे जे भ्रष्टाचाराने माखलेलं आहे त्यांच्या विभागाकडनं उच्च न्यायालयाचं बांधकाम होत आहे. म्हणजे आम्हाला तर ते पटत नाही. ज्यांचे हात, ज्या विभागाचे हात भ्रष्टाचारात अक्षरशः माखलेले आहेत तेही आज संविधानिक वास्तुवाद ते लोक बांधतात आहेत. मला तरी हे पटत नाही भारतीय म्हणून. तरी मी मुख्यमंत्री साहेब हे तुम्हाला मी मेल केलेले आहे. सदर या प्रकरणाची अजूनपर्यंत उपअभियंता यांनी दखल घेतलेली नाही. का नाही दखल घेतली आहे? का तर सदर हा मोठा राजकीय लोकप्रतिनिधी आहे, उपमुख्यमंत्र्यांचा खास आहे, अजित पवार दादांचा खास आहे. त्यामुळे मला वाटतं याची दखल घेत नाहीये. त्यामुळे आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात.
हा प्रकार एक भ्रष्टाचाराचाच आहे. कारण सदर ही वेलफेअर सेंटर ही अनधिकृतरित्या भाडे तत्वावर ती देऊन सदर त्या जिशान सिद्दीकी यांचे कार्यकर्ते हे त्याच्यावरती भाडेपोटी पैसे कमवतात आहेत अनधिकृत. जर शासनाने परवानगी दिली नव्हती किंवा भूखंड दिलाच नव्हता तर त्या जागेवरील अतिक्रमणे ही शासनाने त्वरित ताब्यात घ्यायला पाहिजे होती, पाडून टाकायला पाहिजे होती, कारवाई करायला हवी होती. पण ती न करता सदर त्यात खुले आम त्यातले कार्यकर्ते ते भाड्याने देऊन हजारो रुपये, लाखो रुपये कमवतात आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर महिन्यापोटी 1000 रुपये म्हणजे वर्षाचे किती झाले. काही वेलफेअर सेंटर अशी पडीकच आहेत, त्याचाही पुढे गैरवापर होईल. तरी मी विनंती करतोय शासनाला की याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा मला या विरोधात कडक आणि कायदेशीर पाऊल उचलावं लागेल, जेणेकरून आम्हाला आंदोलनही करावं लागेल. तरी मी मुख्यमंत्री साहेब हा विषय मी तुम्हाला मेल करतोय, सदर या सर्व पत्रांची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई कराल अशी मी आशा आपल्याकडनं ठेवतो. जय हिंद, जय भारत.